नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी शालिनी वाते थेट कोकणातून तुमचं स्वागत करत आहे. आता संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता चहाचा टायमिंग झालाय. चहा ठेवते. तो चहा झाल्यावर तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहे. कोथिंबीर वड्या. चहा नाश्ता झाल्यावर रेसिपीला सुरुवात करणार आहे. या चहा प्यायला आम्ही लॉकडाऊन पासून कोराच चहा पितो. या चहा बिस्किट खायला. हे घे उधर. मला कमी दिसा थोडीशी. कमीच आहे. हो, थोडीशीच बनवली. एवढी नको. कमी करू ना. कमी का मग बस कुठं बस हा क्रॅकजॅक फोडलाय ना तो. एक फोडले. चक्कर द्यायची ती. कोथिंबीर काल आणलेली आहे. तर कोथिंबीर स्वच्छ 2-3 वेळा स्वच्छ निवडायची. 2-3 वेळा अशी धुवून घ्यायची. 2-3 पाण्यातनं स्वच्छ वगैरे. आता कसं पावसाळी माती वगैरे लागलेली असते ना, तर पावसाळी असं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायची आणि अशी गाळायला ठेवायची. गाळणी असे गाळल्यावर नंतर सुरीने बारीक करायची. सुरीने बारीक कापून घ्यायची. कापून घेतल्यावर नंतर काय काय टाकायचं ते मी पटकन सांगते. असे नितळल्यावर नंतर सुरीने कापून घ्यायची. ही बघा कोथिंबीर आता अशी नितळलेली आहे. ती अशी काढायची ताटात. कोथिंबीर अशी चांगली नितळून घ्यायची आणि अशी सुरीने बारीक कापायची. तर पावसाळ्यात कोथिंबीर स्वस्त होते, पण अजून काही स्वस्त नाही झालेली आहे. 10 रुपये 20 रुपये जुडी आहे. अशी बारीक करून घ्यायची. जेवढी शक्य होईल बारीक तेवढी बारीक करून घ्यायची. बारीक केल्यावर कशी बेसनमध्ये वगैरे एकजीव करता येते. अशी शक्यतो बारीक कापून घ्यायची. कोथिंबीर वड्या बनवते आज खास. कोथिंबीर जास्त होती म्हणून बोलली अशी सुकवून जाण्यापेक्षा खराब होऊन जाते ना. पावसाळी कोथिंबीर अशी ओली असते. उन्हाळ्याच्या टायमात जरा अशी सुकी सुकी कोथिंबीर असते, पण पावसाळ्यात असे काढताना चिखल वगैरे लागलेला असतो, त्यामुळे ती कोथिंबीर लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून जास्त असेल तर असे वड्या वगैरे बनवून घ्यायच्या. माझी जरा जास्त होती म्हणून मी आज बोलली कोथिंबीर वड्या बनवते. म्हणून बोलली थोडे कोथिंबीर वड्या बनवल्या. थोडं वाटपात ठेवले टाकायला. अशी जास्त बारीक होईल तेवढं बारीक चिरून घ्यायची. ही बघा अशी बारीक चिरून घ्यायची. जेवढी बारीक होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची. तर त्याला लागणारे साहित्य काय काय त्याच्यात टाकायचं ते सांगते. बारीक आपलं हे साहित्य बेसन घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ, सफेद तीळ आणि आलं लसूण पेस्ट. आता मसाल्यातले साहित्य घ्यायचे आहेत आपण. त्याच्यात गरम मसाला घ्यायचा अर्धा चमचा. 1 चमचा लाल तिखट घ्यायचं आहे.
बेडगी मसाला अर्धा चमचा, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घ्यायचं. आणि जे आपल्यात ह्याला पाणी नाही घ्यायचं, कोथिंबीर ओलीच असते ना, तेवढं ओलं हे होईपर्यंत बेसन घ्यायचं लागेल तसं थोडं थोडं. आणि तांदळाचं पीठ थोडं टाकायचं, कुरकुरीतपणा येण्यासाठी थोडं तांदळाचं पीठ टाकायचं. वडी कुरकुरीत अशी होते. आणि ते पाणी न घालता असं मळून घ्यायचं. थोडं आलं लसूण पेस्ट टाकायची, 1 चमचा आलं लसूण पेस्ट. असं एकजीव सगळं करून घ्यायचं. लागेल तसं बेसन घेत राहायचं. जेवढी कोथिंबीर ओली असेल तेवढं बेसन म्हणजे त्याच्यात मुरून जातो. असं एकजीव करून घ्यायचं. असा घट्ट गोळा झाला पाहिजे. आपण भाकरीला पीठ मळतो ना, तसा असा घट्ट गोळा झाला पाहिजे. बेसन आपल्याला सगळा लागणार आहे, सगळाच घ्यायचा. थोडक्याच करून दाखवते तुम्हाला मी. माझ्याकडे जेवढी कोथिंबीर होती ना तेवढी मी घेतली आज हे करायला. वरून असे तीळ घालायचे, सफेद तीळ. कोण खसखस घालतं, कोण तीळ घालतं. मी माझ्याकडे तीळ आहेत, तीळ घातले मी. घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. असं मळून झाला की असे लांबट असे गोळे असे करून घ्यायचे. असे लांबट करून घ्यायचे. नंतर आपल्या मोदकाची चाळण असते ना, त्याच्यावर तेल लावून दाखवते तुम्हाला मी. ही मोदक बनवायची चाळण आहे, त्या चाळणीला असं तेल लावायचं. असं तेल लावून घ्यायचं, कारण का ते पातेल्यातलं पाणी वरती आल्यावर विस्कळीत व्हायला नको वड्या, म्हणून तेल लावायचं असं खालून वरून. असं पातेल्यात पाणी घ्यायचं एवढं, असं पाणी गरम करायला ठेवायचं. चाळण बुडणार नाही एवढं पाणी ठेवायचं. ते पाणी ठेवल्यावर नंतर हे आपण जे कोथिंबीरीच्या वड्या अशा तयार केलेल्या आहेत ना, त्या अशा ठेवायच्या. त्यानंतर अशा पातेल्यावर ठेवायच्या. पातेल्यावर ठेवल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं. असं झाकण ठेवायचं आणि 10-15 मिनटं तसंच ठेवायचं. शिजू द्यायच्या चांगल्या कोथिंबीरीच्या वड्या. शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते कापून कशा फ्राय करायच्या त्या. बघा आपल्या कोथिंबीर वड्या शिजलेल्या आहेत. शिजल्या त्या कोथिंबीर वड्या आपल्या. असं शिजायचं, शिजल्या पाहिजे. शिजल्यात का नाही अशा सुरी घालून बघायचं. सुरीला असं काहीच नाही चिकाटलं तर समजायच्या शिजल्यात. ते आता गार झाल्यावर कापून तुम्हाला तळून दाखवते. आपल्या वड्या गार व्हायला पाहिजे. गार झाल्यावर कापून तळून दाखवते तुम्हाला कशा झाल्यात त्या. 15 मिनटं लागले शिजायला आपल्याला. पातेल्यात घातलेलं. काही लोक कुकरला असं हे घातलं, कुकरमध्ये झाकण ठेवून
त्या झाकणावर असे शिजायला घालतात. मी पातेल्यात पाणी ठेवून असे शिजायला ठेवलेल्या मोदकाच्या चाळणीत. त्या तेल आपलं लावलेलं होतं म्हणून बघा लगेच सुटल्या, अशा लगेच पलटी होतात. नाही तर तेल लावलेलं नसतं तर असे चिकटले असते, ह्या चाळणीला अशा चिकटल्या असते. हा पीठ चिकटतो, तेल लावल्यामुळं हे अलगद निघून जातं ते. त्या गार झाल्यानंतर कापून तळून दाखवते. हे बघा आपल्या वड्या आता गार झाल्यात. हे बघा आता थंड झाल्यात. आता कापून दाखवते तुम्हाला मी. गार झाल्यावर चांगल्या कापतात. असं पातळ असं हे करून कापून घ्यायचे. अशा पातळ अशा कापून घ्यायच्या आणि तळायच्या. तर ते पूर्ण एक वडी मी अशी कापून घेते, नंतर तुम्हाला तळून दाखवते. गरम गरम कापल्यावर असे कुस्कुर होतो, असं पूर्ण अशा अख्ख्या निघत नाही, मग तुटतात. गार झाल्यानंतर चांगल्या कापतात. आता मी कढई ठेवते. कढई मी सगळं तळण्याचे पदार्थ असले तर भिडाच्या कढईतच तळते. कढई गरम झाल्यावर असे तेल ओतून घेते. हे बघा आपलं तेल आता तापलंय. तेल तापलंय असं बघायचं, तेल तापलंय काय. तेल तापलेलं असल्यावर काय आपण टाकलेलं लगेच असं वरती येतं. त्यामुळे आपण आता वड्या तळून घेऊया. एक एक वडी अशी सोडूया तळायला. अलीकडे टाकायचं आणि लगेच टाकल्या आपण जारीने असं उलटापालट करायचं नाही. जरा असा खमंग असं तळल्यानंतर त्या वरती असे येतात. त्याच्यानंतर आपण पलटी करायची. नाही तर सारखं आपण ढवळत असलं तर कुस्कुर होतो, त्याचा चुरा होतो. आणि काही लोक अशा लिंबू वगैरे पिळतात त्या कोथिंबीर वगैरे कापताना. तर मला काय ते आंबट नाही आम्हाला आवडत कोथिंबीर वड्या. कारण आलू वड्या करताना आपण लिंबू पिळलं तरी चालतं, कारण त्या पानांना खाज असते ना, तेव्हा त्याच्यात लिंबू पिळून घ्यायचं असतं. तुम्हाला आवडत असेल तर लिंबू पिळून पण घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला तीळ सफेद तीळ आवडत नसतील तर खसखस पण घेऊ शकता. अशा वरती जरा आल्यानंतर असे पलटी करायच्या. सफेद तीळ टाकल्यावर मस्त असं सफेद तीळ वरती असे दिसतात आणि खायला पण एकदम खमंग लागतात, खुसखुशीत. तांदळाचं पीठ घेतल्यानंतर असं कुरकुरीत होतात त्या वड्या. आणि बेसन पिठामध्ये तांदळाचं पीठ थोडासा घ्यावाच, कुरकुरीत होतात. आपण जसं मच्छीला वापरतो, मच्छी कुरकुरीत होते, तसं वड्यासुद्धा अशा खुसखुशीतच होतात. आणि जरा असं जरा लालसरच होऊन द्यायच्या, नंतर असे काढायच्या. जास्त पण लालसर नाही करायचं, मध्यम असं करायचं. हे बघा अशा करायच्या, नंतर काढून घ्यायच्या. हे बघा टाकताना पण कुरकुरीत असे वाजतात. परत थोड्या आहेत त्या घ्यायच्या तळून. माझ्या मुलांना खूप आवडतात अशा कोथिंबीर वड्या तळून गरम गरम खायला, म्हणून त्यांना आज मी गरम गरम खायला देते तळून. माझ्या मिस्टरांना सुद्धा खूप आवडतात. डब्याला कधी कधी डब्याला घाई असेल तर मी अशा कोथिंबीर वड्या वगैरे करून देते. त्या शिजल्यानंतर थोड्या वेळानं झटपट रेसिपी. एवढं पण वेळ लागत नाही या कोथिंबीर वड्याला. आलू वड्यांना कसं पानं स्वच्छ करून त्यांना लिंबू वगैरे लावून खात जाण्यासाठी ते थोडा वेळ लागतो, पण कोथिंबीर वड्या करायला वेळ लागत नाही. झटपट होणाऱ्या अशा कोथिंबीर वड्या. तुम्ही कशा बनवता हे मला कमेंट करून सांगा. हे मी झटपट बनवलेली रेसिपी आहे.
तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही कसे बनवता हे कमेंट करून नक्की सांगा. मला खूप आवडेल तुमचं कसं बनवतात ते ऐकायला. हे बघा, असं जरा लालसर झाल्यानंतर काढून घ्यायचं. गॅस बंद करायचा. गॅस मध्यम ठेवायचा, जास्त फास्ट पण नाही, जास्त स्लो पण नाही. गरम गरम मुलांना खायला पण देऊ शकता, जेवणाबरोबर पण खाऊ शकता. हे बघा, टाकलं तरी असा आवाज येतो. हे बघा, कुरकुरीत झाले, तसा आवाज येतोय. आपल्या तयार आहेत कोथिंबीर वडे.